नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 6वी इतिहास पाठ 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की सम्राट अलेक्झांडर आणि त्यानंतर आईला मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा चंद्रगुप्त मौर्य जे की मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते त्यांच्याबद्दल पाहिलं. नेक्स्ट आपण मोस्ट ऑफ द पार्ट सम्राट अशोक याच्या काळामध्ये कशा पद्धतीने मौर्य साम्राज्य विस्तारत गेलं होतं ते पाहिलं. आणि मौर्य साम्राज्यामध्ये सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. बट सम्राट अशोकानंतर मात्र मौर्य साम्राज्याची उतरता काळ सुरू झाली आणि तिथून पुढे काय मौर्य साम्राज्य इतकं स्ट्रॉंग किंवा इतकं प्रबळ, इतकं मजबूत राहिलं नाही. आणि त्यानंतर जी काही इतर राज्य अस्तित्वात आली तर ती आज आपण पाहणार आहोत. सो त्याला आपण म्हणणार आहोत मौर्य साम्राज्यानंतरचे राज्य. तर हा जो काही भाग आहे आपण पाहिलं होतं की मौर्य साम्राज्य जे आहे तर ते किती मोठं होतं किंवा किती मोठ्या प्रमाणावरती विस्तारलेलं होतं हे पूर्ण जे ग्रे कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अगदी हिंदुकुश पर्वतापासून सौराष्ट्र असेल, खाली कर्नाटक आहे, पश्चिम बंगाल आहे, तर हा पूर्ण भाग जो आहे तर त्या काळामध्ये मौर्य साम्राज्यामध्ये होता. ठीक आहे. आणि आता आपण पाहणार आहोत की या भागामध्ये पुढे कोणाचं राज्य आलं होतं. लेट अस स्टार्ट विथ द चॅप्टर आणि मग आपण पुढे पुढे नकाशा पाहत जाऊया. शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे, गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे आणि ईशान्य भारतामधील राजसत्ता. सुरुवात करूया आपण शुंग घराण्यांपासून. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याचे किंवा सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले आणि शेवटच्या मौर्य राजाचे नाव होते बृहद्रथ. शेवटचा जो काही मौर्य राजा होता त्याचं नाव होतं बृहद्रथ, हे लक्षात ठेवायचं आहे. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड केलं आणि बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. आता हा कोण होता? सेनापती होता मौर्य साम्राज्याचा पुष्यमित्र शुंग. याने काय केलं? बृहद्रथची हत्या केली आणि मग अर्थात हत्या केल्यानंतर पुष्यमित्र शुंग हा काय बनणार? राजा बनणार. मग तो अर्थात मौर्य नावाने तर राज्य नाही करणार, तो कुठल्या नावाने राज्य करणार? शुंग नावाने. म्हणून त्या ठिकाणी शुंग घराणं नवीन अस्तित्वात आलं. त्यानंतर पुढे आहे इंडो ग्रीक राजे. आता जर आपण नकाशामध्ये पाहिलं तर या ठिकाणी जो मेजॉरिटी भाग तुम्हाला पाहायला मिळतोय तर मोस्ट ऑफ दी भाग आहे गुप्त किंवा गुप्तांचे साम्राज्य. तर ते आपण गुप्त साम्राज्य आल्यानंतर चेकआउट करूया. सो इंडो ग्रीक राजे या काळामध्ये भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राज्यांची छोटी छोटी राज्य होते. ऑलरेडी आपण पाहिलं की जेव्हा सिकंदर भारतामध्ये आला होता ग्रीक मधून तेव्हा त्याने बराचसा भाग काबीज केला होता. अर्थात नंतर चंद्रगुप्त मौर्याने मात्र त्यांना काही जास्त काबीज करू दिलं नाही. पण ठीक आहे, त्याने काबीज केलं होतं. आणि मग त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये बरेचसे ग्रीक राज्य पण होती आणि ती छोटी छोटी जी काही ग्रीक राज्य आहेत तर ती अस्तित्वात आली होती वायव्येकडे, म्हणजे आताच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान ज्या दिशेला आहे त्या भागामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की हे जे काही राजे आहेत त्यांना आपण इंडो ग्रीक राजे असं म्हणत होतो. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासामध्ये या राजांची नाणी अतिशय महत्वाची आहेत. अगेन एका बाजूला नाण्याची दोन बाजू असतात, तर एका बाजूला त्या राजाचे चित्र होतं आणि मागच्या बाजूला त्यांच्या देवताचे चित्र. सो हे आपण सिकंदरसाठी पण पाहिलं होतं. सेमच प्रकारची नाणी जी आहेत ती यांची पण आहेत. आणि अशा प्रकारची नाणी बनवण्याची पद्धत होती आणि पुढे ती भारतात पण रुजली. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनांडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली. मिनांडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्ह या पाली भाषेमधील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होता. त्याचं नाव मिनांडर होतं, पण त्याला भारतामध्ये मिलिंद हे नाव मिळालं आणि त्याने जे काही प्रश्न विचारले होते त्याला मिलिंद पन्ह म्हणजेच प्रश्न असं म्हटलं जाते. तुम्ही नाणी बघू शकता मिनांडरची की एका बाजूला त्याचं स्वतःचं नाव आणि चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र आहे. नेक्स्ट आहे कुशाण. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून येत राहिल्या आणि त्यामध्ये मध्य आशियामधून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या देखील टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये वायव्येकडील प्रदेशामध्ये आणि काश्मीर मधल्या काही भागांमध्ये त्यांनी राज्य स्थापन केलं. भारत सोन्याची नाणी पाडण्याची पद्धत कुशाण राज्यांनी सुरू केली. नाण्यांवरती गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची पद्धत पण त्यांनी सुरू केली. आणि कुशाण राजा कनिष्क याने या साम्राज्याचा विस्तार केला. सोन्याची नाणी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनीच पाडली होती. नेक्स्ट आहे आता कनिष्क बद्दल आपण जाणून घेऊया. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरलेले होते. नकाशामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी काबूल आहे आणि वाराणसी इथे आहे. तर अशा पद्धतीने तिथे जे काही साम्राज्य आहे तर ते पसरलेलं होतं. नेक्स्ट आहे कनिष्काच्या काळामध्ये बौद्ध धर्माची चौथी परिषद झाली. पहिली अजातशत्रू, दुसरी सम्राट अशोक
आणि तिसरी सम्राट अशोक आणि चौथी कनिष्कच्या काळामध्ये झाली होती. ती कुठे? काश्मीरमध्ये. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असणारे कामपूर नावाचे गाव म्हणजे कनिष्कपूर असावे असं मानलं जातंय. कनिष्काच्या काळामध्ये अश्वघोष हा कवी होऊन गेला आणि त्याने बुधचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले होते. ठीक आहे. अश्वघोष कनिष्काच्या काळात होऊन गेलेला होता. आणि कनिष्काच्या दरबारामध्ये चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. तुम्ही चरक संहिता वगैरे ऐकलं असेल तर तो कनिष्काच्या काळामधला वैद्य होता. बघा ही सोन्याची नाणी आहेत कनिष्काची. दोन्ही बाजू, एका बाजूला अगेन देवतेचं चित्र किंवा गौतम बुद्धांचं चित्र आणि एका बाजूला राजा आणि त्याचं नाव. कनिष्काचे सोन्याचे नाणे. हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते आणि या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलं आहे शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो, म्हणजेच काय की राजा धीराज कनिष्क कुशान असं लिहिलेलं आहे. आणि मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीमध्ये बुद्धो म्हणजेच बुद्ध असं लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे गुप्त राजघराणे. सगळ्यात महत्वाचे आणि मोठे राजघराणे आहे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त राज्याच्या राजघराण्याचा सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके म्हणजे 300 वर्ष गुप्त घराणे सत्तेवरती होते. गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव श्री गुप्त असे होते. ठीक आहे. आणि समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे महत्वाचे राजे आहेत. पहिल्यांदा आहे समुद्रगुप्त. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राज्याच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राजविस्ताराची सुरुवात झाली. पहिला चंद्रगुप्त मौर्य हा वेगळा आहे. पहिला चंद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे पण डिफरंट आहे. ते गुप्त मध्ये येतात आणि चंद्रगुप्त मौर्य इज मौर्यवाला तो वेगळा आहे. ठीक आहे. म्हणजे ते वेगळे आहेत. नेक्स्ट आहे की त्याचा मुलगा समुद्रगुप्त. चंद्रगुप्तचा मुलगा कोण आहे? समुद्रगुप्त. याने आसपासच्या राजांचा पराभव केला आणि हा जो विस्तार आहे तो आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीमध्ये गुप्त सत्ता आसामपासून पंजाब पर्यंत पसरली होती. म्हणजे पूर्वेकडे आसामपासून ते पश्चिमेकडे पंजाब पर्यंत, तामिळनाडूमधील कांची पर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. तर तुम्ही जर हा नकाशा पाहिलात तर या ठिकाणी जे काही तुम्हाला ग्रे मध्ये पाहायला मिळते सगळं गुप्तांचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ओके, तमिळनाडूमधील कांची पर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र पसरला होता. त्यामुळे वायव्येकडे जे काही राजे आहेत तसेच श्रीलंकेमधील जे काही राजे आहेत यांनीही त्याच्याशी मैत्रीचा करार केला. कारण अर्थात प्रचंड शक्तिशाली असा राजा आहे तर आपलंही राज्य जाऊ नये यासाठी त्यांनी मैत्रीचा करार केला. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले जे काही विजय आहेत याचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखामध्ये सविस्तर पाहायला मिळतं. आणि हा जो लेख आहे तर तो प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असं पण म्हणतात कारण प्रयागराजचं दुसरं नाव अलाहाबाद पण आहे. समुद्रगुप्त वीणा वादनामध्ये प्रवीण होता. हे खूप महत्वाचं आहे की समुद्रगुप्त कोणतं वाद्य वाजवायचा? वीणा वादन करायचा तो. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली स्वतःची नाणी काढली आणि त्यातील एका प्रकारामध्ये तो स्वतः वीणा वाजवताना पण पाहायला मिळतोय. ठीक आहे. सो त्याच्या नाण्याच्या दोन्ही बाजू पाहायला मिळतात. त्यावरती समुद्रगुप्त असं पण नाव लिहिलंय. सो पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा होता समुद्रगुप्त. आता आपण पाहतोय दुसरा चंद्रगुप्त. तर दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. म्हणजे पहिला चंद्रगुप्त, त्याच्यानंतर समुद्रगुप्त, त्याच्यानंतर दुसरा चंद्रगुप्त. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतलं. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसऱ्या रुद्रसेन याच्याशी करून दिला होता. आणि अशा रीतीने मग दक्षिणेकडे जे की रुद्रसेन यांचं घराणं होतं ते पण जोडलं गेलं. ठीक आहे. आणि प्रचंड बलशाली अशा वाकाटकशी त्यांचे संबंध जोडले गेले. दिल्ली जवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ आहे आणि तो सुमारे 1500 वर्षांपासूनही जुना आहे आणि तरी तो गंजलेला नाहीये. म्हणजे इतका जुना लोह म्हणजे काय म्हणतात त्याला आयनचा स्तंभ आहे तरी पण तो अजून गंजला नाहीये. आणि प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीचे हे प्रतीक आहे. म्हणजे इतकं जुनं असून पण ते गंजलं नाहीये. हे खूप मोठा एक विकास आहे किंवा खूप मोठं असं तंत्रज्ञान आहे. आणि प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानामध्ये जी काही प्रगती केली होती ती आपल्याला त्याच्या आधारे पाहायला मिळते. या लोहस्तंभावरील लेखामध्ये चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे आणि त्या उल्लेखाच्या आधारे हा स्तंभ किंवा हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामधील असावा असं मानलं जातंय. माहित आहे का तुम्हाला? फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये भारतात आला होता. आपल्या प्रवास वृत्तांतात म्हणजे हे लोक काय करायचे, जे काही इतर म्हणजे बाहेरचे लोक आहेत तर ते आपल्या भारतामध्ये यायचे, आपल्या भारताचा अभ्यास करायचे, त्यांचा प्रवास वर्णन ते लिहून ठेवायचे आणि ऍक्च्युली त्याचा आपल्यालाच फायदा होतोय आता इतिहासाचा अभ्यास करताना.
आणि मग त्याने गुप्त काळामधील जे काही समाज जीवन वगैरे होतं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो की भारतातील नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत. प्रवाशांसाठी या नगरामध्ये अनेक अतिथीगृहे पण आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरामध्ये इस्पितळं आहेत. तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध होते. विहार व मंदिरे भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्णतः स्वातंत्र्य आहे. कुठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमित पगार दिला जातो. तेथील लोक दारू पीत नाहीत, हिंसा करत नाहीत. गुप्त राजवटीतील प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते. म्हणजे याच्या आधारे आपल्याला किती माहिती मिळाली, की गुप्त घराण्यामध्ये लोकांना कसलीही व्यसनं नाहीयेत किंवा लोकं सुखी आहेत असं पण आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारची सगळी माहिती आपल्याला याच्या आधारे मिळते. त्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट आहे दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता आणि त्याने भारताबद्दल बरंचसं काही लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यावरून आपल्याला कळते की त्या काळामध्ये गुप्तांची जी काही राज्यव्यवस्था होती तर ती किती चांगली होती किंवा किती उत्कृष्ट होती. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतामध्ये अनेक राज्य अस्तित्वात आली किंवा उदयास आली. वर्धन राजघराण्याचे राज्य हे त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या ठाणेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करीत होता. सो जसं हळूहळू गुप्त घराणं काय म्हणूया आपण त्याचं सामर्थ्य कमी झालं किंवा राज्याचा तेवढा वचक नाही राहिला. तर त्यानंतर वर्धन राजघराणं अस्तित्वात आलं. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. कोणाचा? प्रभाकर वर्धनचा. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीमध्ये वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेकडे नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात यापर्यंत झालेला आहे. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द विस्तार त्याने केलेला आहे. ऑलमोस्ट आपण काय म्हणूया की पूर्ण जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामधला मॅक्सिमम भाग त्याने कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम येथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारामध्ये पाठवला होता. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राट बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत होता आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करायचा. म्हणजे हे खूप मोठं काम आहे ॲक्चुअली, की आपली सगळी संपत्ती प्रजेला दान करणं. म्हणजे प्रजेचा विकास होईल, प्रजेला ज्या काही सुविधा आहेत तर त्या उपलब्ध होतील. नेक्स्ट आहे हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित हा ग्रंथ म्हणजे हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला आणि याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला मिळते. कोणामुळे? राज्यकवी बाणभट्ट. ठीक आहे. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. सो त्याच्या काळामध्ये युवांग श्वांग हा बौद्ध भिक्खू देखील भारतामध्ये येऊन गेला होता. सगळ्यांना युवांग श्वांग बद्दल माहिती असेल, कारण हे नाव आपण याच्या आधी खूपदा ऐकले ॲज अ चिनी प्रवासी म्हणून. आणि चिनी प्रवासी जो आहे युवांग श्वांग हा भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठामध्ये तो 2 वर्ष राहिला. त्याने चीनमध्ये गेल्यानंतर बौद्ध धर्मग्रंथांचे चिनी भाषेमध्ये भाषांतर केलं. नेक्स्ट आहे युवांग श्वांग भारतामध्ये फिरला. त्याने महाराष्ट्रामधील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढलेले होते. तो म्हणतो की महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कुणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कुणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत, म्हणजे मागे पुढे पाहत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात आणि शरण आलेल्यांचा ते अपाय करीत नाहीत. म्हणजे इतकं छान असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. इतकं सुंदर असं युवांग श्वांग यांनी महाराष्ट्रातील लोकांबद्दल लिहून ठेवलेलं आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नालंदा विद्यापीठ तुम्ही ते बघू शकता, की ज्या ठिकाणी युवांग श्वांग हे 2 वर्ष राहिले होते. ते नालंदा विद्यापीठ इथे पाहायला मिळतंय. नेक्स्ट आहे ईशान्य भारतामधील राज्यसत्ता. ईशान्य भारतामधील मणिपूर प्रदेशामध्ये उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा भारतामध्ये आहे. कामरूप म्हणजेच काय? आसाम जो आत्ताचा प्रदेश आहे. हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये उदयास आले. पुष्यवर्मन हा कामरूप राजाचा संस्थापक होता. तर हे तुम्ही हायलाइट करून ठेवायचंय. हे एक्झाममध्ये वगैरे विचारलं जातं. ठीक आहे. पुष्यवर्मन. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे.
कामरूपच्या राज्याचे अनेक कोरी उल्लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्येही कामरूपचा उल्लेख प्राग्य ज्योतिष या नावाने केलेला आहे. प्राग्य ज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी. प्राग्य ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम, म्हणजेच कामरूप म्हणजेच आजचे आसाम. ठीक आहे. आणि त्या राज्यातील जे आपल्या आसामची राजधानी आहे गुवाहाटी, सेम प्राग्य ज्योतिषपूरची पण राजधानी आहे गुवाहाटी. ठीक आहे.